नमस्कार, मी प्रवीण कांबळे, महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्कमध्ये तसेच आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज संबंध भारत देशामध्ये 9 ऑगस्ट आदिवासी दिन मोठ्या आनंदात संपन्न करत असताना मीरा भाईंदर शहरातील काशिंगला ग्रीन विलेज या परिसरातील असलेले जे पाडे आहेत, काशिंगपाडा, मांडवीपाडा, नागपूरपाडा, मीनाक्षी नगर, लष्करपाडा अशा विविध पाड्यामध्ये जे आहे आज सर्व आदिवासी समाजाने जे आहे मीरा भाईंदर शहरातील या वाड्यापाड्यामध्ये जे आहे आज त्यांची एक रॅली काढलेली आहे. त्या रॅलीमध्ये बिरसा मुंडा यांचा जो विचार होता त्याला कुठेतरी अजून उज्ज्वल करण्याचा जो आहे या ठिकाणी जो आहे आज मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी समाज आपले शक्ती प्रदर्शन होत तसेच या ठिकाणी जे आहे सर्व समाज एकत्र होऊन आज या ठिकाणी रॅली काढून कुठेतरी आनंद व्यक्त करताना दिसत आहे. आपली संस्कृती, धर्म, आदिवासी धर्म जपताना या ठिकाणी आज दिसत आहे. पाहूया या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत त्यांचे मत काय सांगत होते. आपण पाहत आहे ज्याप्रमाणे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रॅली सुरू आहे काय सांगत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे या ठिकाणी रॅली सुरू आहे. या दिनाचा आनंद व्यक्त केला जातो. सर्व समाजाला कशी शुभेच्छा. मी आज आदिवासी दिनाच्या आणि बिरसा मुंडा जयंती शुभेच्छा देते. आणि बिरसा मुंडाची जयंती ही केवळ म्हणजे त्यांच्या नामाचा आणि त्यांचे गोष्ट होणार नाही, तर प्रत्येक समाजातील बांधवांना पुढे येऊन त्यांना शिक्षणाच्या सर्व संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि सर्वांपर्यंत शिक्षण, आरोग्य आणि सर्व सुविधांचा त्यांना अभाव आहे ते उपलब्ध झाले पाहिजेत, तरच त्यांची जयंती आपण खऱ्या अर्थाने साजरी केली असं होईल. महिला वर्गाला मी एवढं सांगेन की शिक्षण घ्या, शिक्षण घेऊन तुम्ही सशक्त महिला झाल्या ना तर महिला आपल्या समाजाला पुढे आणण्याचे काम करू शकतात. महिला सशक्त झाल्या तर मुलांना शिक्षण देऊन चांगल्या संधी उपलब्ध करून देऊ शकतात. युवकांना मी एवढं सांगेन की शिका आणि संघटित व्हा. शिक्षण घेतल्यामुळे आपण समाजामध्ये एकत्र राहू शकतो आणि एकत्र राहावा. एकत्र राहिल्यामुळे आपल्या ज्या पण समस्या असतील त्याचा आपण निराकरण करू शकतो. हा दुसरा वर्ष आहे तर आता कसं काय संदेश देणार सर्व समाजाला सोबत आम्ही गावागावामध्ये जाऊन सर्व समाजाला आणि एकत्र आज सगळं आपल्या शिक्षिका येतो. प्रत्येक कार्यक्रमाला सर्वांनी असं आवेश सर्वप्रथम सर्व आदिवासी बांधवांना, भगिनींना व इतर माझ्या सर्व आदिवासी समाजाला व इतर समाजाला हार्दिक शुभेच्छा. आज आपण 9 ऑगस्ट साजरा करतो. विनोद भारे 19 ऑगस्ट 1982 रोजी एक सभा घेऊन सगळ्या देशात, सगळ्या जगभरामध्ये साजरा करण्याचं ठरवलं आणि त्या उद्देशाने याच्या मागचा उद्देश होता 1900 जेव्हा महायुद्ध सुरू झालं 1943 पासून, तेव्हा देशावरती सगळ्या देशावरती अतिक्रमण म्हणजे बॉम्बस्फोट म्हणजे मोठे मोठे अणुबॉम्ब वगैरे व्हायला लागले. सगळे देश एकत्र आले आणि संयुक्त राष्ट्रसंघ अस्तित्वात आलं आणि त्या संयुक्त राष्ट्रसंघाने प्रत्येक मुद्दे मांडले. असं प्रत्येक देशावरती जर असा अनुभव घडला तर देशच काय दुनियात अस्तित्वात राहणार नाही. आणि त्याच्यामध्ये विशेष करून जास्त करून आदिवासींच्या वरती संयुक्त राष्ट्रसंघाने महत्व दिलं, कारण की संपूर्ण जगभरात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या देशाचा मूळ रहिवासी म्हणजे पालक आहे आणि त्यांनाच तुम्ही त्यांच्या जमिनी बळकावता, त्यांचे अस्तित्व तुम्ही मूळ हक्क ते तुम्ही हिसकावून घेता. तर हा जागतिक आदिवासी
त्यांनी जाहीर केला. परंतु हा जागतिक आदिवासी दिवस जेव्हा घोषित केला तेव्हा बाकीच्या इतर राष्ट्राने सांगितलं का कोलंबस ही जगाची ओळख करून दाखवली तर कोलंबस म्हणून साजरा करा. परंतु आमच्या अमेरिकेच्या रेड इंडियन आदिवासींनी हा विरोध केला आणि स्पष्ट सांगितलं जर कोलंबस अमेरिकेत किंवा इतर देशामध्ये आला नसता तर आदिवासी मध्ये 2 करोडपेक्षा जास्त आदिवासी भेटत असते. आणि त्यांनी हा संघर्ष केला का काय आम्हाला कोलंबस दिन नाही पाहिजे, आम्हाला जागतिक आदिवासी दिनच शब्द पाहिजे. म्हणून हा जागतिक आदिवासी दिन आपण साजरा करतो. तर या मागचा उद्देश काय, आपल्या जमीन आपण त्यांचं रक्षण करावंच, परंतु आपल्या रूढी प्रथा परंपरा आपलं संविधान तत्व आपण जाणून घ्या आणि ते जाणून घेऊन आपण ते सरकारकडे मागा, हा या मागचा उद्देश आहे. त्याच्या आधारे त्याच मुद्द्यावरती आम्ही आज मीराबाई शहरात माशाच्या पाड्यापासून माशाचा पाडा, बाबीचा पाडा, वरचा पाडा, सावरपाडा, अस्करपाडा, वापस कोंडुला पाडा, मांडीपाडा, मीनाक्षी नगर आणि नवीन गावठाण तसा नागपूर पाडा असे 10-11 पाडे आम्ही मिळून हा जागतिक आदिवासी दिवस साजरा करतोय. करून आपले हक्क आम्ही मानून घेऊ आणि सरकारकडे आम्ही त्यांचा अधिकार मागू. सन्मान आहे आणि आदिवासी आदिवासी मला वनवासी न बोलता हा आदिवासी आहे. बिरसा मुंडांनी जे आंदोलन केलं ते म्हणजे आजच्या घडीला आपण बिरसा बनू शकत नाही, पण त्यांच्या विचारावरती म्हणजे संघटित व्हा, तुम्ही संघटित विचार करा आणि संघटित राहून तुम्ही तुमचा हक्क मागा. जमिनीचा हक्क असेल, वन हक्क असेल, हे हक्क तुम्ही मागा. आता सर तुम्हाला असं सांगतो की आम्हाला 2006 साली एक वन हक्क केंद्र शासनाने आम्हाला कायदा बनवला आणि त्या कायद्याच्या अनुषंगाने पूर्वापासून या जंगलामध्ये राहतो. त्याच्यामध्ये वैयक्तिक वन हक्क दावा आणि सामाजिक वन हक्क दावा हे 2 दावे आम्हाला दिले आणि त्या अनुषंगाने आम्ही आज संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये दावे दाखल केलेले आहेत आणि त्यांची अंमलबजावणी सुद्धा अर्ध्या ठिकाणी झालेली आहे. परंतु असं आम्हाला संबोधित केलं जातं तुम्ही अतिक्रमणदार आहे. आम्ही कुठले अतिक्रमणदार, आम्ही तर या देशाचे मूळ मालक. 2011ला सुप्रीम कोर्ट पण सांगतो या देशाचा मालक जो आहे तो आदिवासी आहे, बाकीचे जे आलेले आहेत ते अतिक्रमणदारी आहे. या धर्तीवरती आम्ही असं आणि 2006ची डेफिनेशन कशी आहे का आदिवासीवर ऐतिहासिक अन्याय झाला आहे, तो अन्याय दूर करण्यासाठी तो कायदा काढला. तर आम्ही या बिरसाच्या विचाराने हा लढा आम्ही देतोय आणि ती हक्क आम्ही मागतो. सर त्यांचा लढा ब्रिटिशांबरोबर होता, आमचा लढा शासनाबरोबर आहे. शासन जसे आता कायदे बनवलं तर आम्हाला आपल्या देशाचे मूळ मालक आहे, संविधानानुसार आम्हाला हक्क दिलेले आहे. तर आम्हाला तेच सांगायचं आहे जे आमचं आहे आम्हाला मिळावं. काय सांगाल आदिवासी दिन एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा होतो, कशा शुभेच्छा द्यायच्या? सर्वप्रथम सर्वांना जोहार. या दिवशी आदिवासी दिवस हा आपण साजरा केला पाहिजे, कारण की कसं आहे युनोने आपल्याला जे हक्क आहेत अधिकार हे मानण्यासाठी एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे. तर आपले हक्क आपले अधिकार हे आपण मानले पाहिजे. त्याच प्रकारे आपली संस्कृती काय आहे हे समजून आज विश्व के आदि दिवस जो वनवासी लोग हमारे तरफ पार्टी की तरफ आपण पाहिलं ज्या पद्धतीने मीराभाईंदर शहरातील काही सज्ञ नागरिकांनी आपली
प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितलेलं आहे की या ठिकाणी शिक्षण घेणे हे गरजेचे आहे. बिरसा मुंडा यांचा आदर्श घेणे हे गरजेचं आहे. व आदिवासी समाज जो आहे सर्व एकत्र राहणे देखील गरजेचं आहे. ज्या ज्या वेळेस विविध प्रोग्राम केले जातील, विविध मोर्चे काढले जातील, ज्या पद्धतीने समाजाच्या ज्या ज्या वेळेस काम निघेल सर्व जनतेने या ठिकाणी या आदिवासी समाजाला सहकार्य करून आदिवासी समाजातील सर्व बांधवांनी आपण एकत्र येऊन आपल्या लढ्यासाठी आपण उभारलं पाहिजे असं या ठिकाणी जे आहेत या कार्यक्रमाचे जे संयोजक आहेत हरी पागेरे यांनी सांगितलेले आहे व तसेच नगरसेविका यांनी देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्याकरता महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला जरूर कळवा. नमस्कार. जय महाराष्ट्र.